माझं नाव विष्णू बाजीराव आंबोरे, राहणार आंबले, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मी इथला रहिवासी असताना माझा गट नंबर 110चा 1 110चा 1 2 असा 8 आणे त्याच्यामध्ये माझा आहे. त्या 8 आण्यामध्ये किरण काकडे, रामदास काकडे, आपला रजनीत काकडे ह्या लोकांनी तिथं उद्घाटन केलं सगळं. मग अशी जमीन उद्ध्वस्त केली, पोटके लावून 4-4, 10-10, 15-15 20 पोटके लावायचे आणि जमीन उद्ध्वस्त करून 250 ते 300 फूट मग असा खोल खड्डा कांदा आहे. आतमध्ये पाण्याला लावले, असे नाव जर सोडले ना आतमध्ये पाण्यामध्ये फिरेल. त्याच्यामध्ये माझा 8 आणे हिस्सा आहे. मग त्याच्यानंतर मी ते कोणी दखल घेईना, ते आम्हाला दादागिरी करावं लागलं. आता आम्ही दोघं आपल्या असल्यामुळे त्यांच्यापुढे काय करणार, त्यांचा आज जेवणला हायवा फिरत्यात. आम्ही 10 वेळा बोललो, त्यांनी दादागिरी करायचं, मारायला बोलले. आम्ही कशी लोक आहे तुला माहिती आहे का? आम्ही पोलिसांकडे गेलो, पोलिसांना विचारलं, म्हणले हे लोक आम्हाला अशी दादागिरी करतात, तुम्ही तरी येऊन तिथं काहीतरी करा. त्यांना 4-4 वेळा नोटीस पाठवली, पोलिसांना पाठवली, सर्कल, तलाठी, मामलेदार ह्या लोकांना 4-4 वेळा नोटीस माझ्या हाताने नोटीस नेऊन दिली 4-4 वेळेला. तर ते कुणी काही म्हणावंच घेणं. आम्ही इकडे हा म्हणतो, तो पोलीस म्हणतो जा त्यांच्याकडं, तो पोलीस म्हणतो जा त्यांच्याकडं, तो साहेबच नाही तर असं झालं तसं झालं, असं याच्यावरती उडवडी करून आपलं आम्हाला उधळून लावायचं. असं आम्ही 3 ते 4 वेळा झालं. एक वेळा म्हणलं सर्कलला, म्हणलं तलाट्याला बोललो, अहो म्हणले तुम्हाला 4-4 वेळा नोटीस त्यांनी पंचनामा करण्याकरता तरी या ना एकांतरी वेळेला. तुम्ही आम्हाला गरीब जर तुमच्या आम्ही हे मागण्याकरता न्याय मागण्याकरता तुमच्या यायचं, तर तुम्ही जर न्याय जर नाही दिला, तुम्ही जर नाही तर आम्ही जायचं कुणाकडे म्हणलं. तर त्यांनी आखी जमीन उद्ध्वस्त करून टाकली, पोटके लावून. असे एक नाही 10,000 आणि शिवाय लावायचे कधी रात्रीचे लावायचे. रोडच्या कडेला आहे ना रोड, असा आमचा मावळ तालुका जाणारा रोड आहे, तळेगाव मधून निघलेला रोड जे मावळ तालुका जातो ह्या रोडच्या कडेला आहे. दिवसा बघतील म्हणून रात्रीचे लावायचे 10च्या नंतर, रात्रभर त्यांचा तोच दांगडू चालू. आणि ते पोटके कमी नसेल लावी 10-10, 20-20, 1-1, 25-25 एक वेळेला उडवायचे. घरातली भांडी सुद्धा पडतात काय वेळेला. आम्ही एक वेळेला जवारी काढतो, आमच्या आईच्या डोक्यात जवळ पडला असता दिवसा लावली होती ज्या वेळेला, तर आमच्या आईला आम्ही बाजूला पळायचो तुमच्या काय बापाचे काय तर मराठा होतं माहिती नाही, दगडी खाली. अहो मला आमच्या शेतीमध्ये आम्ही हे करतोय आणि तुम्ही आम्हाला परत दमदाटी करता, दादागिरी करता, काय सांगते बघ तिकडे जाऊन आमच्याकडे यायचं नाही, परत मेले गेलं तर आम्ही चालू बरं. पण आमच्या हाताखाली लय लोक मेल्यात. आम्ही त्यांना आम्ही बोललो, आपलं साईडला निघून गेलो, आईला घेतली आम्ही दुसरीकडे साईडला, परत 1 किलोमीटरच्या तिकडे साईडला गेलो तर यांचा स्फोटकाचा दणका चालूच होता. त्याच्यानंतर आमच्या ते 2-3 माझ्या बाप वर्ग आहे एकटा, त्याच्या जीवाला धोका आहे. हे लोक आहे ना पोलीस लोक सुद्धा त्याच्यावरती काही कारवाई करत नाही. रामदास काकडे, किरण काकडे यांच्या हाताखाली समती लोक आहेत, पाकिटं देतात आणि जिथलं आपलं आम्हाला काय आहे ते फक्त हुडकवण्याकरता लगावली, जा तिकडं या इकडं असं करतात. सर्कल तसा, तलाठी तसाच, मामलेदार तसा, कलेक्टर बी तसाच. ही सगळी पाकिटं लोक मोठे मोठे घेतात. आज आमची जमीन पाहिलं डायरेक्ट पाण्याला लागली. हे 4-4 नोटीस आम्ही सर्कल, तलाट्याला, मामलेदाराला आणि पोलीस चौकीला सगळे देऊन आलो. यांनी कुणीही दखल त्याची माझी घेतलेली नाहीये. याच्याकरता सरकारने मला न्याय द्यावा. नसन हे आपला फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे, परत आपला चंद्रकांत बावनकुळे साहेब यांना हीच माझी विनंती आहे. याच्यावरती जर तुम्हाला न्याय नसेल देता येत तर आम्ही आपला बाप दमागामी आला, बापाला असं कळलं असं याच्या गोष्टी केल्यात. 12 तासामध्ये माझ्या वडील इथं मेले. मी दवाखान्यामध्ये आणलं, बापाने डायरेक्ट त्याच्यावरती शॉट बापाला वाढला का ह्या लोकांनी असं करून कागदपत्राचा केल्या 8 आणे असताना आपला ह्या लोकांनी असा खेळ केला. तर 12 तासामध्ये मेले. त्याच्यानंतर आई काय म्हणते, ते मेलेत ना, मी सुद्धा यांनी मला जर न्याय नाही दिला तर मी सुद्धा या डाकल्यामध्ये उडी टाकणार. त्या डाकल्यामध्ये तुम्ही जर गेलं बघायला ना, त्या जमिनीमध्ये जवळ 5.5-10 एकर जागा आहे. 5 एकर आपलं ह्याच्या किस्सा आहे. त्या 5 एकरमध्ये जर पाहिजे तर नाव फिरेन अशी एवढं पाण्याची ती पोटके लावून त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. जवळजवळ 250 ते 300 फूट पर्यंत एवढी उंची आहे. MIDC पोलीस चौकीला, तळेगाव MIDC पोलीस चौकी आहे ना, तिथं गेलो. तिथं गेले 9 लाख उमरे, तिथं बसून घेत ठेवला मला. तो पोलीस गेला तिकडं, हा पोलीस गेला इकडं, मी बसलो राहिले तिथं. अहो मला साहेब आहे काय भानगड, त्याच्याकडे गेलो. मला साहेब कंप्लेंट तरी आमची घ्या, काय जर कोणती गोष्ट जर घरी गेलं तर कुठं ना होईल. परत तिथं निघालो, त्याच्याकडे गेलो. तो म्हणतो नाही त्याच्याकडे जा. त्यांनी मला 1 तास बसून त्यांच्या कॅमेऱ्यापाशी ठेवला. मी 1 तास बसून राहिलो. ते मला साहेब इथं नाही, तू ही केस घेता येणार आम्हाला नाही. 3 ते 4 हल्ले त्यांनी माझ्या घरावरती केले. आम्हाला तिथं कुणी सहाय्य होत नाहीये. नसन आम्हाला यांना कोणाला न्याय जाते. माझं सगळं कुटुंब आहे ना मंत्रालयात घेऊन जातो आणि राखेल होतून पिटून घेतो. आणि यांना म्हणावं तुम्ही आपली जमीन खा, तिकडे पाणी प्या, त्याच्यामध्ये पाणीच आहे. आणि ते बी पाणी कसं आहे, पोटके लावलेलं घाण पाणी आहे, ते पिऊन आम्ही मरतो, आत्महत्या करतो. आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही राहिला. तुम्ही जर आम्हाला न्याय दिला तरी जेवढं तुमच्यापाशी आमची मागणी आहे. बरं ह्या लोकांचा वर राहते, हे लोक जे आहेत ना यांचा मोठ्या मोठ्या लोकांशी राहते. मोठ्या आज यांचा जो विषय घेतला, यांना पाकिटे जर मिळतात यार कामाला गरीबाला कुणी न्याय देत नाही. तिथं सरकारपाशी मागणी आहे. आणि या पोलीस चौकीला यांना डायरेक्ट निलंबित करावं आहे लोकांना. ही अशी लोक नको आहे. ही गरीबाला जर सहाय्य करीत नसेल, मोठ्यांचं जर ताटाखाली मांदार होत असेल
तर आम्हाला त्याचा उपयोग नाहीये. आणि नसेल न्याय मिळत तर आम्ही तुम्हाला सांगितलं अशा गोष्टी करणार. राखेल होतं आपलं याच्या मंत्रालयामध्ये जाऊन आमची आत्महत्या करायची तयारी आहे. आता जगण्याका त्यांनी आम्हाला काही शेती ठेवली नाही. गवारी पिकत होते, भात पिकत होतं, 10-15 गुरांना घाणं ते घास बीस गवत कापताना ते पिकत होतं. यांनी तिथं काही ठेवलेलं नाही. आता फक्त पाणी. माझ्या मुलाच्या माझ्या जीवाला धोका आहे याच्यापासून. काही झालं तर रामदास काकडे, किरण काकडे आणि रजनीत काकडे आणि तो जो काय तो युवराज काकडे यांच्यापासून धोका आहे. हे उद्या काही गतीने यांचा आधाराने हायवे पडतात. माझ्या मुलावरती किंवा माझ्यावरती हायवे घातला तर जबाबदार ही 4 लोक त्यांना राहते. हीच आमची नम्रता जीवनांचे तुम्हाला सांगण्याची. आणि आम्हाला परवानगी नाही ना आमच्या गावामध्ये. परवानगी कुठे आहे? मंगरुळमध्ये आहे. ते एकच खाणलेलं आहे. आमच्या आंबळ्यामध्ये परवानगी नाही. आमच्या MIDC मध्ये वागिलेलं आहे. MIDC मोठ्या मोठ्या लोकांकडे त्यांचा हात असल्यामुळं ते शिक्के काढून त्यांनी पोटक्या लावून जमीन उद्ध्वस्त केलेली आहे. तहसीलदार अजिबात नाही हो. तहसीलदार बघायला सुद्धा नाही आला. मी 4 ते 5 वेळा ही कागदपत्र त्यांच्याकडे घेऊन गेलो. 5 वेळा गेलो असेल तरी ते नोटीस दिली. त्याच्यावर त्यांचा एकानं मला पोच देणार जा आहे तसंच. ती हजाराने आयोग पाहिजेत. कोणत्या आयोगाखाली आम्हाला ते चिरून टाकू शकतील. तर याला जबाबदार ही 6 लोक 5 लोक राहतील. आणि पोलीस चौकी सर्कल तलाठी मामलेदार काही कलेक्टर असतील ती लोक हे अशी यांना जबाबदार राहतील. या लोकांनी आमच्या जर काही कुटुंबाला झालं तर हो कोर्ट हत्या विरायला सांगायचं. कोर्टात दावा चालू आहे 5-6 वर्ष झाले. माझे वडील त्या यांनी मेले. तर वडिलांनी केस लावली होती त्याच्यावरती. तर वडील मेले. लगेच त्याला वडिलांना असं कळलं का अशा गोष्टी झाल्यात म्हणून. तर वडील 12 तासामध्ये मेले. आणि तो दावा चालू असताना सुद्धा किरण काकडेंनी अख्खी जमीन परत 150-200 फूट 200-250 फूट आहे. ती जर बघायला गेलं ना तुम्ही काढा तर तिथं माणूस आणि शिवाय पलीकडे काय नाही मोकळं आहे. काही जनावर मोकारी जर आली ना खाली पडली तर ती बी काही त्याचा हातपाय मोडलं काही राहणार नाही शिल्लक. अशी एवढी मोठी खाण आहे. हो फसवणूक केलेलीच. माझ्या वडील 90 वर्षाचे वडील वडिलांना नेऊन फसवणूक करून जमीन घेतली. आम्ही लगेच तिच्यावरती केस केली. मला 4 बहिणी आहेत आणि मी एक भाऊ आहे. आमच्या 5 जणांचा काही नाही. तिकडे तिकडे कागद करून इकडे तिकडे जमीन पार्सल नावं काढून परत इथलं आता परत नावं लावली. त्यांना वाटलं तर केस चालू आहे काहीतरी होईल. परत नावं लावली. म्हणजे सर्कल तलाठी मामलेदार हे त्यांचंच. कोणीच नाही. आम्ही 5 नाही. माझ्या 4 बहिणी नाही. मी नाही. माझी आई नाही. एकटा म्हातारा 90 वर्षाचं. म्हातारा विचारता हे कोण आहे तर म्हणतात तीच पिंपरी चिंचवडची बाई आहे. आणि ती किरण काकडेच्या नावाच्या आईच्या नावाने ती जमीन माझ्या वडिलांना पासून ती 2.5 एकर जागा त्यांनी केली होती. ती केस चालू असताना सुद्धा तिथं उद्घाटन करून हे लावून पोटे लावून अख्खी जमीन ते 200-250 फूट तिथं हिलावट लावून पाण्याला लावलेली जागा अख्खी. आता आनंदाबाई बाजीराव आंबुरे माझा नवरा 12 तासात मिळाला हे बघून रामदास काकडे यांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या पोराला माझ्या नातूला द्याये. आम्हाला गाडी निघता येत नाही. आम्ही जायचं कुठं याचा तुम्ही न्याय करा. याचं जगून काय करायचे. 250 फूट जमीन कोण नेली काही राहिलं नाही. आता काय करायचं कुठं जायचं आम्ही. माझ्या पोराला माझ्या नातूला काय झालं आम्ही काय करणार. शिडवागा काय करतील पैशावाली म्हणले हो. यांचं वाटोळ का व्हायचं आमचं तर केलं यांचं हवा ना माझ्या कोत. तुमच्या मुलाने आता सांगितलंय की जर समजा आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही त्याच खाणीतलं विषारी जे काही पाणी आहे ते पिऊन आम्ही आत्महत्या बरोबर. 250 फूट पाणी आहे. मंत्रालयात जाऊन आत्महत्या करणार असं तुमच्या मुलांनी सांगितलं. तुम्हाला काय म्हणायचं त्याच्यावर? बरोबर आहे. मग आता दुसरा पर्यायच नाही तर काहीच नाही राहिलं. मग काय करायचं आता कुठे जायचं न्यायला. न्यायच नाही